गेल्या 1 मे रोजी अर्थात या 1 मे रोजी ॲक्वालाईन मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली आणि आता पहिल्याच पावसात ॲक्वालाईन मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी शिरलं आणि प्रवाशांच्या तोंडचं पाणी पळालं। भुयारी मेट्रोची अवस्था वॉटरलाईन मेट्रो म्हणण्याइतकी भयावह आणि केविलवाणी कशी झाली पाहूया या रिपोर्टमध्ये। प्रेक्षक हो, ही आहे मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली पाणीदार मेट्रो। ऑफिसात निघालेल्या मुंबईकरांसाठी इथं खास धबधब्याची सोय सुद्धा आहे। त्यासाठी वेगळी सुट्टी काढून वीकेंडची वाट पाहायची गरज नाही। कुणाला मनसोक्त डुंबायचं असेल तर मेट्रोच्या अवतीभवती पाणीही साचलंय। एखाद्या वॉटर पार्कात असावं असं खळाळतं पाणी इथल्या जिन्यावरून वाहतंय। आणि इतकं सगळं मुंबईकरांच्या सेवेसाठी देऊनही वर त्याची फार चर्चा होऊ नये म्हणून शटर खाली करण्याची तत्परता दाखवणारा मेट्रो कर्मचारी सुद्धा इथं आहेत, हे विशेष। मंडळी, ही अवस्था आहे मुंबईतल्या ॲक्वालाईन मेट्रोची। वरळी इथल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन मधली ही पाणीबाणी। जमिनीच्या खाली 3 मजले भुयारी अवस्थेतल्या या मेट्रो स्टेशन मध्ये पाणी तुंबलं। मेट्रोच्या छतातून कोसळणाऱ्या जलधारांमुळे प्रवाशांच्या काळजाचं पाणी पाणी झालं। पहिल्याच पावसात वरळी स्टेशन असं जलमय झालं की चूक करून लाजेनं चेहरा झाकण्याची वेळ शटर लावून घेणाऱ्या मेट्रो प्रशासनावर आली। आचार्य अत्रे चौकचं हे खरं तर ॲक्वालाईन स्टेशन आहे जे आता संपूर्णपणे बंद करण्यात येते। आपण बघू शकतो तर जाळी सुद्धा आता लावण्यात येते। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ॲक्वालाईन सुरू झाल्यानंतर हे स्टेशन महत्त्वाचं स्टेशन आहे। सिद्धिविनायक नंतरचं मेट्रो स्टेशन आहे। आपण बघू शकतो पाणी साचल्यामुळे आता इथं जाळी लावण्यात येते। पाण्याचे लिकेज सुद्धा या भागात आहे आणि त्यामुळे आपण बघतो तर हे पडू शकतं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन हे बंद करण्यात आलंय। या मेट्रो स्टेशनची जाळी सुद्धा आता संपूर्णपणे बंद करण्यात येत आहे आणि ते चित्र इथं आपल्याला शटर डाऊन या मेट्रो झालेलं आहे। आता याहून पुढची गंमत बघा। ज्या मेट्रो स्टेशनवर पाणी साचलं ते वरळी नाक्यावरचं हे मेट्रो स्टेशन। पत्रकार आचार्य अत्रे यांच्या नावानं हे स्टेशन ओळखलं जातं। प्रशासनानं इथेच पत्रकारिता करण्यापासून माध्यमांच्या कॅमेऱ्यांना अडवलं आणि ऐरणीच्या देवाची आठवण या निमित्तानं मुंबईकरांना करून दिली। वरळी मेट्रो स्टेशन जलमय झाल्यानं काही काळासाठी मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्याची नामुष्की मेट्रो प्रशासनावर आली। मुंबईतील संततधार पावसामुळे डॉक्टर ॲनी बेझंट रोड लगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश आणि एक्झिट मार्गावर पाणी शिरलं। सांडपाणी निस्सारण नाल्यातून अचानक पाणी आल्यानं वॉटर रिटेनिंग वॉल कोसळली। पाणी अडवण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू होतं, मात्र अचानक पाऊस आल्यानं नाल्यातील पाणी स्टेशन मध्ये शिरलं। मात्र जिथं पाणी शिरलं तो भाग अजूनही प्रवाशांसाठी खुला केलेला नाही अशी सारवासारव मेट्रो ॲक्वालाईन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली। आपल्या सेवेत ॲक्वालाईन मेट्रो देतो असं सांगून प्रशासनानं आपला शब्द खरा करून दाखवला। जलमय झालेलं वरळी मेट्रो स्टेशन वाहून मुंबईकरांच्या डोळ्यातून अश्रुरूपी वॉटर येणं तेवढंच बाकी राहिलं होतं। खूप जण त्रास पण झाला, जे लेडीज खास करून आहेत त्यांनाही त्रास झाला। खूप जण काही ठिकाणी अडकून बसलेले आहेत। काही सुविधा काय नाही, खास करून मेट्रोमध्ये मेट्रोचे काम जे अर्धवट कामं आहेत जे केले नाही त्याच्यामुळे खूपच त्रास झाला। तर ती कामं जर झाली असती किंवा काय तर ते एवढा त्रास झाला नसता। म्हणजे अर्धवट कामं केल्यामुळे हे पाणी साचलं गेलं आहे। मेट्रोचं काम आहे ना व्यवस्थित न करण्यासाठीमुळेच पाणी येतेच पूर्ण साठून गेलं आहे आणि पूर्ण त्रास आम्हाला होतो त्याच्याचमुळे। मेट्रो स्टेशन मध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा आणि प्रशासन तत्परता दाखवेल न दाखवेल तो पुढचा भाग। पण राजकारणी मंडळींनी इथं प्रतिक्रिया देण्यात तत्परता दाखवली। विरोधकांनी टीका केली। सत्ताधाऱ्यांनी माहिती असलं नसलेलं पाणी साचण्यामागचं कारणही सांगितलं। तर त्या ठिकाणी ते पाणी बाहेर काढण्याच्या सगळ्या यंत्रणा आहेत। त्या ठिकाणी काही लाईन ज्या बाहेरच्या पाणी जाण्यासाठीच्या पाईपलाईन आहेत किंवा काही
होल्स आहेत ते त्या ठिकाणी की जाम झाले असतील, पाणी निघत नसेल, एखाद्या वेळेला तिथं झाकण काढत. मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत बीएमसीच्या त्या कामाला लागलेल्या आहेत. 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं. 2 आठवडे बरोबर 1 मेला झालं आणि 2 आठवडे झाले नाहीये. तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का, आपल्याला दिसत होतं. लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे आणि तिथं आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे काही पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल. दादर हिंदमाता, सायनचं गांधी मार्केट, अंधेरीचा मिलन सबवे म्हणजे पावसात हमखास पाणी तुंबण्याची ठिकाणं. आता या यादीमध्ये भुयारी मेट्रोचं नाव सामील होऊ नये अशीच मुंबईकरांची अपेक्षा. कारण पाण्यासारखा खर्च करून उभी केलेली पर्यायी वाहतूक व्यवस्था अशी पाण्यात जाताना पाहणं मुंबईकर काय कुठल्याच शहरातल्या लोकांना चालणार नाही. कारण शेवटी त्यासाठी खर्च झालेला पैसा हा लोकांच्या घामाच्या पैशातून दिलेल्या टॅक्सचा पैसा असतो, हे सरकारांनी, प्रशासनानं विसरू नये. मुंबईहून श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.